तुम्ही कधी असा प्रवास केला आहे का जिथे इतिहास, निसर्ग आणि साहस एकत्र अनुभवायला मिळतो? तर नमस्कार, आज आम्ही निघालो होतो एका महत्त्वाच्या कार्यासाठी. दुर्ग संवर्धनाच्या मोहिमेसाठी चावंड किल्ल्यावर म्हणजेच प्रसन्नगडावर. गाडीला नारळ फोडून प्रवासाला सुरुवात केली आणि गाडीत शिवरायांची गीते गात जल्लोषात आम्ही पुढे निघालो. गडाच्या पायथ्याला पोहोचलो, गरमागरम नाश्ता केला आणि लगेच चढाई सुरू केली. गड चढताना दिसलं की जुन्या पायऱ्यांवर गवत आणि वाळलेली झाडं ही उगवलेली होती. सेवकांनी लगेच त्या पायऱ्या स्वच्छ केल्या, गवत काढून टाकलं आणि मार्ग सुटसुटीत केला. यानंतर गडावरच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली. गडाच्या माथ्यावर जाताना चावंडा देवीच्या मंदिराकडे जाणारी पाऊलवाट खूपच अरुंद आणि कच्ची होती, अगदी अस्तित्वात नव्हती. त्यामुळे सेवकांनी तिथे पायऱ्या तयार करण्याचा प्रयत्न केला आणि वाटेवरील झाडं, काटेरी झुडपं, अडथळे दूर करून मार्ग मोकळा केला. यानंतर चावंडा देवीच्या प्राचीन मंदिराची स्वच्छता करण्यात आली. शेवटी चावंडा देवीची आरती करण्यात आली आणि भगवा ध्वज अभिमानाने फडकवण्यात आला. शिवरायांच्या आठवणींना उजाळा देत इतिहासाच्या साक्षीने भगवा आकाशात अभिमानाने फडकू लागला.